नमस्कार. मी संतोष गुलाबराव वाघ, चेअरमन श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट पुसेगाव. परमपूज्य सद्गुरू सेवागिरी महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्याप्रित्यर्थ होणाऱ्या या 78व्या यात्रा उत्सवामध्ये आज आमच्या परंपरेनुसार झेंडा मिरवणुकीनं या यात्रेची सुरुवात झालेली आहे आणि यात्रा 14 ते 24 या कालखंडामध्ये संपन्न होत आहे. या यात्रेच्या निमित्तानं येणारे सर्व भाविक आणि सर्व व्यावसायिक यांना आम्ही सांगू इच्छितो की आम्ही सेवागिरी देवस्थान ट्रस्टच्या आणि शासकीय सर्व विभागाच्या वतीनं फार मोठी जय्यत अशी तयारी केलेली आहे. कोणत्याही गोष्टीची कमतरता या ठिकाणी भासणार नाही. आपणाला एकच विनंती असेल की या यात्रेचा रथोत्सवाचा दिवस म्हणजे दिनांक 18 तारखेला या रथोत्सवानं महाराजांच्या रथ प्रदर्शनानं यात्रेची प्रमुख दिवसाची ती एक आकर्षण असते. त्या दिवशी आपण सर्वांनी दर्शनासाठी पुसेगावमध्ये यावं आणि महाराजांचं दर्शन घ्यावं. सद्गुरू सेवागिरी महाराजांच्या या पुण्यनगरीमध्ये कोणत्याही प्रकारची आपणाला उणीव भासणार नाही एवढंच मी सांगू इच्छितो. रामकृष्ण हरी. निमित्त 78वी ही यात्रा जी भरवलेली आहे त्यानिमित्त या ठिकाणी आज झेंड्यामुळं यात्रेची सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी व्हॉलीबॉल असेल, क्रिकेट असेल, बैलगाड्या असतील, कुस्त्या असतील, असे त्याचबरोबर युवा महोत्सव आहे. या ठिकाणी आपण कृषी प्रदर्शन सुद्धा दरवर्षी भरवतो आणि एक जनावरांची जंगी यात्रा या ठिकाणी आहे. दरवर्षीप्रमाणे यावेळेला सुद्धा मोठ्या प्रमाणात यात्रेचं स्वरूप असून यंदाही 7 ते 8 लाख लोक या ठिकाणी रथोत्सवाला येतील अशी अपेक्षा आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे सर्व तयारी केलेली असून कुठल्याही प्रकारची उणीव भासणार नाही. शिवाय स्वच्छता, प्लॅस्टिक मुक्त, सर्व लोकांना मेडिकलची सुविधा, सर्व भक्तांना दर्शनाची व्यवस्था अतिशय चांगल्या प्रकारे केलेली आहे. नमस्कार. मी बाळासाहेब जाधव, माजी चेअरमन आणि विद्यमान विश्वस्त देवस्थान ट्रस्ट पुसेगाव. या सेवागिरी महाराजांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं खास बाब म्हणून सांगेन की आमच्या यात्रेमध्ये ही पश्चिम महाराष्ट्रातली सर्वात मोठी यात्रा की जी 10 ते 15 दिवस यात्रा चालते. 28 ते 30 लाख लोक इथे येतात आणि या अशा भव्य दिव्य यात्रेमध्ये आमचे जवळजवळ 14 इव्हेंट्स आम्ही घेत असतोय. याच्यामध्ये खास आकर्षण संपूर्ण महाराष्ट्रात कोणतं असेल तर भव्य दिव्य अशा बैलगाडी शर्यती आणि भारतातलं पहिलं मानाचं हिंद केसरी मैदान म्हणून जो मान लाभलेला आहे, किताब मिळालेला आहे, असं हे मोठं मैदान की ज्या मैदानामध्ये यंदा 1201 गाड्या पडणार आहेत. त्या पद्धतीनं आम्ही सर्व आमचे देवस्थानचे मठाधिपती, आमचे चेअरमन, विश्वस्त मंडळ आणि यात्रा नियोजन कमिटी यांनी सर्व प्रकारचं नियोजन पूर्ण केलेलं आहे. आमच्या या यात्रेच्या 16 तारखेला रथोत्सवापूर्वी 2 दिवस या शर्यती होणार आहेत आणि या संपूर्ण 1201 बैलगाडीची शर्यत आम्ही खास वैशिष्ट्य म्हणजे 1 दिवसात पूर्ण करत असतोय. सद्गुरू सेवागिरी महाराजांच्या 78व्या यात्रेनिमित्त यावर्षी देवस्थान कमिटीनं एक चांगलं नियोजन नेटकं केलेलं आहे. या यात्रेतील जे प्रमुख आकर्षण असतात, तर साहेबांनी सांगितलं बैलगाड्या शर्यत, ते सुद्धा एक चांगल्या ठिकाणी या ठिकाणी नियोजन केले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी कुस्ती मैदान असते. या कुस्ती मैदानात सुद्धा पंजाब, हरियाणा आणि दिल्लीचे मल्ल या ठिकाणी उतरणार आहेत. त्याचंही नियोजन चांगलं नेटकं केलेलं आहे. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, विखे पाटील साहेब आणि जिल्ह्यातील सर्व मंत्री महोदय या ठिकाणी रथोत्सवाला येणार आहेत. त्यानंतर जे आमचं खिलार जनावरांचा बैल बाजार असतो त्या संदर्भात आम्ही नियोजन या ठिकाणी बैल बाजारासाठी चांगलं केलंय. त्याचबरोबर कुत्र्यांची रेस या ठिकाणी होत असते आमच्या इथं. परत युवा महोत्सव आमच्या या ठिकाणी यात्रेत भरत असतो. असं विविध प्रदर्शनांनी विविध क्षेत्रातील लोकांनी या ठिकाणी त्याचा लाभ मिळावा त्यासाठी देवस्थानानं या ठिकाणी 10 दिवसाचं चांगलं नियोजन केलंय.